माठा चरणावर हे साधू संतांचं पाया पडण्याची एक पद्धत आहे. आणि आपलं जर डोकं संतांच्या पायात ठेवलं बरोबर त्यांचा हात आपल्या डोक्यावर. बघा तुम्ही, आपण जर एखाद्या महात्म्याच्या पाया पडलो तर बरोबर त्यांचा हात आपल्या डोक्यावर, आपलं डोकं त्यांच्या पायात पडलं. लावणे हात गुरुवारीला माता स्वामी तरे जनता काय न करावे. हे एक पद्धत आहे बघा वारकरी संप्रदायामध्ये. असं पाया पडायची पद्धत आहे. मग तुम्हाला काही मार्ग सांगतो. मग देवासाठी देव मिळावा म्हणून भजन करावं, तर समाजामध्ये मोठेपणा मिळून भजन करावं. देव मिळावा म्हणून भजन करावं, माझा उद्धार कधी होईल म्हणून भजन करावं, तर लोकांनी शान म्हणून भजन करावं. आला का लक्षामध्ये? भजनाचे दोन अंग आहेत. एक ध्यानाचं भजन आहे, एक ज्ञानाचं भजन आहे. ध्यानाचं भजन वेगळं आणि ज्ञानाचं वेगळं. ज्ञानाचं कीर्तन वेगळं, गुणसंकीर्तन वेगळं आणि नामसंकीर्तन वेगळं. सांगावे कीर्तन वेगळं आणि करावे कीर्तन वेगळं. आता करावे कीर्तन म्हटलं का ठेवलं? करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. करावे कीर्तन म्हणजे काय आणि सांगावे तरी काय? सांगावे म्हणजे काही कंबर बांधून सांगणे आहे. चार तव मिळून भजने मंडळ हे सगळे लोक म्हणून एकट्यानं उभा टाकून सांगणे हे ज्ञान कीर्तन आहे. ज्ञानसंकीर्तन म्हणा, गुणसंकीर्तन म्हणा, हे करावे कीर्तन नव्हतं, हे सांगावे कीर्तन आहे. आणि करावे कीर्तन म्हणजे काय? करावे म्हणजे एकट्यानं